नमस्कार मित्रांनो. आपण गेले कित्येक तास भूगोल पेपर नंबर 9 मधील लोकसंख्या भूगोलामधील जे दुसरं प्रकरण आहे त्या प्रकरणाची आपण सुरुवात केलेली आहे. या प्रकरणाच्या सुरुवातीपासूनच आपण भूगोलातील शाखांचा अभ्यास केला. लोकसंख्या शास्त्राचं नेमकं स्थान कुठं आहे ते आपण समजून घेतलं आणि या लोकसंख्या वाढ व वितरण या टॉपिकमध्ये आपण लोकसंख्या वितरण हा मुद्दा आपण सुरू केला. यामध्ये आपण लोकसंख्येच्या जागतिक वितरणावरती परिणाम करणारे घटक अभ्यासायला आपण सुरुवात केली. त्यात पहिला घटक आहे तो आपण अभ्यासत आहोत, भौगोलिक किंवा प्राकृतिक किंवा नैसर्गिक घटक. यामधील आपण पहिला घटक जो आहे त्यामध्ये स्थान, प्राकृतिक रचना, त्यामध्ये पर्वत, पठार, मैदान, हवामान, पाणी पुरवठा या सर्व घटकांचा लोकसंख्येच्या वितरणावरती कसा परिणाम होतो याचा आपण अभ्यास केला. आज आपण लोकसंख्येच्या वितरणावरती परिणाम करणारा जो नैसर्गिक घटक आहे, पुढील नैसर्गिक घटक आहे ज्याचं नाव आहे मृदा, याचा आपण अभ्यास करणार आहोत. मृदेच्या संदर्भात आपण नित्य परिचित असणारा शब्द माती हाही वापरतो. माती व माता दोन्हीही आपणास अन्न पुरवठा करतात. माती ही अन्नाची निर्मिती करते तर माता ही ते अन्न आपणास भरवते. म्हणजे आपल्या माते इतकेच महत्व मातीला आहे. माती फक्त आपलेच उदरभरण करते असं नाही, तर सर्व सजीवांचं उदरभरण करते. मातीतूनच नैसर्गिक वनस्पती, त्यांना हवा असणारा जे काही अन्न निर्मितीसाठी पोषक असणारा घटक घेतात आणि सूर्यप्रकाशाच्या पाण्याच्या साह्यानं आपलं अन्न तयार करतात आणि त्या अन्नावरती इतर शाकाहारी व मांसाहारी प्राणी आपल्याला अवलंबून असलेले पाहायला मिळतात. थोडक्यात की अन्न पुरवठा, मग ती वनस्पती असो, प्राणी असतील, पक्षी असतील किंवा सूक्ष्मजीव असतील, सर्वांचा जे काही वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव सर्वांचा एकच स्रोत म्हणजे मृदा. किंवा मृदापासून आपल्याला अन्नाची निर्मिती होते आणि तिथून आपल्याला आवश्यक असणारे पोषक घटक मिळतात. म्हणून या मातीला माते समान दर्जा देणं अत्यंत आवश्यक आहे. ही जी काही माती किंवा मृदा कशी तयार होते, अनेक वर्षांचा कालावधी या ठिकाणी अपेक्षित आहे. उदाहरणार्थ आपण पाहतो की लाखो वर्ष बाह्यकारकांच्या माऱ्यामुळं, तर बाह्यकारक कोणती आपल्याला परिचित आहेत, ऊन, वारा, पाऊस यांना आपण बाह्यकारक असं म्हणतो. आणि या बाह्यकारकांच्या माऱ्यामुळे या पृथ्वीवरती असणाऱ्या
खडकांचं हळूहळू हळूहळू हळू मातीमध्ये रूपांतर होतं. आपण खडकांचं जर निरीक्षण केलं असेल तर प्रथम या बाह्यकारकांच्या माऱ्यामुळं खडकांना पापुद्रे सुटतात. आणखीन मारा जेव्हा वाढतो तेव्हा या पापुद्र्यापासून हळूहळू हळूहळू मातीच्या लहान कणामध्ये त्याचं रूपांतर व्हायला सुरुवात होते. म्हणजे जेव्हा माती तयार होते त्यासाठी साधारणपणे लाखो वर्षाचा कालावधी लागतो. आणि म्हणून या मातीचं जतन करणं, संगोपन करणं ही अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. जरी या ठिकाणी संगोपनाचं अभ्यास आपल्याला अपेक्षित नसला तरी सुद्धा एक भूगोलाचे अभ्यासक म्हणून आपली एक ड्युटी किंवा कर्तव्य आहे की सतत निसर्गाचं संवर्धन कसं होईल या दृष्टिकोनातून आपण ज्ञानार्जन करायला हवं. आणि हा दृष्टिकोन विकसित झाला तरच खऱ्या अर्थानं निसर्गाचं संवर्धन होईल. अन्यथा आपण पाहतच आहोत की प्रत्येक नैसर्गिक घटकामध्ये आपल्याला अपग्रेडेशन किंवा त्याची वाहताहत झालेली बोलीभाषांमध्ये आपल्याला म्हणू किंवा त्याचा ऱ्हास झालेला आपल्याला पाहायला मिळतो. मग ती नैसर्गिक वनस्पती असेल, माती असेल, हवामान असेल. तुम्हाला हवामानासंदर्भात काय ऱ्हास होईल की हवेचं प्रदूषण होईल. असं प्रत्येक नैसर्गिक घटकामध्ये मानव या क्रियाशील घटकामुळं किंवा लोभी स्वार्थी घटकामुळं याच्यामध्ये बदल झालेला पाहायला मिळतो. आणि म्हणून याचा ऱ्हास थांबवण्यासाठी आपल्याला संवर्धनाची जाणीव असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून आपण प्रत्येक जेव्हा जेव्हा आपल्याला संधी मिळते तेव्हा तेव्हा याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न आम्ही प्राध्यापक करीत असतो. आणि आपणही अत्यंत गंभीरपणे याच्यावरती चिंतन करावं, मनन करावं आणि निसर्गाचा समतोल राखण्यासाठी, निसर्गाचं संवर्धन करण्यासाठी आपण तत्पर राहावं अशी धारणा आमची आहे. आणि त्यामध्ये आपण कुठेही कमी पडणार नाही अशी आम्हाला खात्री वाटते. तर या मातीचं संवर्धन करण्यासाठी आपण काही विस्तृत असा अभ्यास नाही करणार, परंतु काही महत्त्वपूर्ण गोष्टी की या मातीवरती असणारं नैसर्गिक वनस्पतींचं आच्छादन, मग ते वृक्ष असतील किंवा गवताळ कुर्ण असतील किंवा आपली असणारी शेती असेल, याचं जर आच्छादन राहिलं तर निश्चितपणे मातीची धूप होणार नाही किंवा मातीचा ऱ्हास होणार नाही. मातीचा ऱ्हास होतं म्हणजे प्रामुख्याने धूप होते. धूप होते म्हणजे काय होतं की माती वाहून निघून जाते. हे ओहोळ, ओढा, नाला, नदी मार्फत ही हळूहळू माती समुद्राला जाऊन मिळते. आणि आपल्या जमिनी काय होतात की मातीशिवाय खडकाळ किंवा मातीशिवाय ओस पडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आणि मग त्या ठिकाणी त्या जमिनीची जी काही पोषण क्षमता आहे ती पोषण क्षमता उत्तम राहत नाही. म्हणून आपण मातीची धूप थांबवणं म्हणजेच मातीचं संवर्धन करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्यासाठी वनस्पतींचं आच्छादन महत्त्वपूर्ण गोष्ट ठरते. दुसरी महत्त्वपूर्ण गोष्ट की पाणी अडवा पाणी जिरवा ही सुद्धा जी काही आपली पाण्याच्या संदर्भात, पाण्याच्या संवर्धनासंदर्भात आपण उपाययोजना राबवतो, तो उपाय किंवा ती योजना या मृदेच्या धूप आहे ही धूप थांबवण्यामध्ये सुद्धा मदत करते. की ठिकठिकाणी आपण पाणी अडवल्यामुळं त्या ठिकाणी काय होईल की माती सुद्धा अडवणूक होईल. आणि त्या ठिकाणचा गाळ आपण जसं की आपण एखाद्या ओढ्यावरती आपण छोटासा डॅम टाकला किंवा नदीवरती मोठं आपण पाणी अडवलं तर त्या असणाऱ्या तळ्यातून, डॅममधून, सरोवरमधून किंवा नदीपात्रातून आपण ओढ्याच्या पात्रातून वेळोवेळी आपण गाळ उपसा करू शकतो आणि पुन्हा आपल्या जमिनीमध्ये ती माती आपण भरू शकतो. परंतु कोणत्याही परिस्थितीत
ही माती समुद्राला जाऊन मिळता कामा नये असा आपण प्रयत्न केला पाहिजे. इतरही अनेक उपाययोजना आहेत, परंतु वेळेचा अपव्यय टाळून आपण मुख्य आपल्या विषयाकडे आपण वळूया की या मातीचा लोकसंख्येच्या वितरणावरती कसा परिणाम होतो. हा आपण आपला मुख्य विषय या ठिकाणी आहे की साधारणपणे आपल्याला पाहायला मिळतं की नद्यांच्या खोऱ्यात सुपीक गाळाची जमीन असते आणि या सुपीक गाळाच्या जमिनीमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतं की त्या ठिकाणी लोकसंख्येचं केंद्रीकरण झालेलं पाहायला मिळतं. साधारणपणे पहा की मानवी जीवनाचा मूलाधार म्हणून या मृदेकडे पाहावं लागतं, कारण मानवाची अन्न ही गरज आणि पशुपक्ष्यांची अन्न ही गरज जमिनीतूनच पूर्ण होत असते. यामुळं आपण पाहतो की ज्या ठिकाणी कृषीचा विकास होतो आणि कृषीचा विकास हा साधारणपणे उत्तम प्रकारच्या मातीमध्ये होतो, त्या ठिकाणी आपल्याला कृषीवरती प्रक्रिया करणारे अनेक उद्योग आपल्याला त्या ठिकाणी वाढीस लागलेले पाहायला मिळतात आणि त्या ठिकाणी लोकसंख्येचं केंद्रीकरण झालेलं पाहायला मिळतं. साधारणपणे असं आकडेवारी सांगते की जगाच्या 50% पेक्षा जास्त लोक आपल्याला शेती व्यवसायामध्ये गुंतलेले पाहायला मिळतात किंवा शेती करताना पाहायला मिळतात पहा. आणि म्हणून की ज्या ठिकाणी माती उत्तम त्या ठिकाणी लोकसंख्येचं केंद्रीकरण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं पहा. या संदर्भात पहा आपल्याला नद्यांची असणारी जी काही मैदान आहेत, त्रिभुज प्रदेश आहेत, यांचं उदाहरण आपल्याला सांगता येईल. याशिवाय भारतात गंगेचं किंवा यमुनेचं पुराचं मैदान या ठिकाणी अत्यंत गाळाची जमीन आहे. अगदी आपण तिथं पाहिलं तर काळी जमीन आहे आणि या जमिनीची पोषण क्षमता ही खूप मोठी आहे. पोषण क्षमता म्हणजे काय पाठीमागे एका तासाला आपण पाहिलं होतं, त्यामुळे विस्तृत न सांगता मी एवढंच सांगेन की या जमिनीवरती अवलंबून असणारे जे काही लोक आहेत त्या लोकांचं उदरभरण करण्याची क्षमता ही मोठी आहे या गाळाच्या जमिनीमध्ये आणि त्यामुळं या गंगा यमुना नदीच्या खोऱ्यामध्ये किंवा या पूर मैदानामध्ये या आपल्याला लोकसंख्येचं केंद्रीकरण झालेलं पाहायला मिळतं. याशिवाय चीनमधील सुद्धा उदाहरण सांगता येतं की यांगत्सी कँग नावाची जी काही नदीचं खोरं आहे त्या नदीच्या खोऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला लोकसंख्येचं केंद्रीकरण याच कारणामुळं झालेलं पाहायला मिळतं पहा. याशिवाय आणखीन एक उत्तम उदाहरण सांगता येतं, काळी रेगूर असणारी जी काही मृदा आहे ती मृदा सुद्धा आपल्या असणाऱ्या उत्तम पोषण क्षमतेमुळं लोकसंख्येचं त्या ठिकाणी केंद्रीकरण करते असं आपल्याला म्हणता येईल. उदाहरण सांगायचं झालं तर भारतातील दख्खनचं पठार आणि इंडोनेशिया जवळ जे काही जावा बेट आहे ते जावा बेट या ठिकाणची जी काही जमीन आहे ती काळी रेगूर अशी जमीन आहे आणि या जमिनीचं खास वैशिष्ट्य म्हणजे ही जमीन लाव्हा रसापासून तयार झालेला जो काही बेसाल्ट खडक आहे त्या बेसाल्ट खडकापासून ही जमीन तयार झालेली आहे आणि याची उत्पादन क्षमता जी आहे ती उत्पादन क्षमता आपल्याला चांगली असलेली पाहायला मिळते आणि म्हणून या ठिकाणी लोकसंख्येची घनताही जास्त पाहायला मिळते. परंतु सर्वच ठिकाणी आपल्याला पृथ्वीच्या सर्वच भूभागावरती चांगली उत्तम पोषण क्षमता असणारी जमीन उपलब्ध असते असं नाही. काही ठिकाणी अपवादात्मक परिस्थिती असते आणि त्या ठिकाणी जमीन उत्तम प्रकारची असत नाहीये. उदाहरणार्थ डोंगराळ प्रदेशातील मृदा, डोंगराळ प्रदेशातील जी मृदा असते ती मुरमाड असते, खडकाळ असते आणि काही ठिकाणी तर मग जांभा प्रकारची सुद्धा असते आणि या जमिनीमध्ये आपल्याला जी काही शेतीचे उत्पादन आहे हे उत्पादन कमी मिळतं. तर काही ठिकाणी जमीन ही वालुकामय असते, म्हणजे त्या जमिनीमध्ये वाळूचं प्रमाण अधिक असतं आणि त्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला उत्पादन क्षमता कमी असल्यामुळं लोकसंख्येची काही घनता आहे ती लोकसंख्येची घनता आपल्याला कमी असलेली पाहायला मिळते पहा. यानंतर आपण पहा
बर्फाच्छादित थिजलेली मृदा, बर्फाच्छादित थिजलेली मृदा हा एक भाग आहे की त्या ठिकाणची जी काही मृदा आहे ती शेतीस योग्य अशी मृदा नसते आणि त्यामुळं आपल्याला पाहायला मिळतं की या ठिकाणची जमीन शेतीला योग्य असत नाही. पाठीमागच्याही क्लासमध्ये मी एकदा तुम्हाला सांगितलं होतं की या ठिकाणची जमीन थिजलेली असते म्हणजे काय की अत्यंत शीत हवामानामुळं त्या ठिकाणचं जे काही तापमान आहे हे तापमान 0 अंश सेल्सिअसपेक्षा खाली गेलेलं असतं आणि त्यामुळं त्या ठिकाणी जमीन ही गोठलेली असते, त्याच्यावरती बर्फाचं आच्छादन असतं आणि त्या ठिकाणी जमिनीची मशागत करणं अवघड होऊन जातं. काही वेळा आपल्याला असं पाहायला मिळतं की त्या ठिकाणी जमीन खुदाई करणं सुद्धा अवघड होऊन जातं. जशी बर्फाची लादी असते ती बर्फाची लादी आपल्याला खंजर आणि हातोड्यानं फोडावी लागते, तशा प्रकारची ही जमीन थिजलेली असते, गोठलेली असते आणि त्या सभोवतालच्या प्रदेशाचं तापमानही कमी असतं आणि म्हणूनच त्या ठिकाणी लोकसंख्येची घनता जी आहे ही लोकसंख्येची घनता अत्यंत कमी असलेली आपल्याला पाहायला मिळते. पहा हे आणि हे एक उदाहरण आहे की ज्या ठिकाणी आपल्याला असं अपवादात्मक परिस्थितीमध्ये की जमीन असून सुद्धा किंवा माती असून सुद्धा की त्या ठिकाणी आपल्याला काय पाहायला मिळत नाही की चांगल्या प्रकारे शेतीचा विकास करता येत नाही आहे आणि म्हणून या ठिकाणी लोकसंख्येची जी काही घनता आहे ही घनता अत्यंत विरळ असलेली पाहायला मिळते. पहा यानंतर पहा लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारा जो दुसरा पुढचा घटक आहे त्या घटकाचं नाव आहे पहा की नैसर्गिक वनस्पती. नैसर्गिक वनस्पती अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि नैसर्गिक वनस्पती जर आपण त्यांचं संवर्धन केलं तरच या पृथ्वीचं असणारं जे काही चैतन्य आहे, पृथ्वी जी काही आपण सजीव आहे असं म्हणतो, तो पृथ्वीचा सजीवपणा टिकून राहणार आहे, अन्यथा अनेक अशा समस्या निर्माण होऊ शकतात. या ठिकाणी नैसर्गिक वनस्पतींच्या संदर्भात आपण प्रथम पाहिलं पाहिजे की ह्या आपल्याला कशा उपयोगी आहेत आणि मग त्याचा उपयोग समजल्यानंतर आपोआपच त्या ठिकाणी लोकसंख्येचं केंद्रीकरण का होतं किंवा संपूर्णच सजीवसृष्टीचं त्या ठिकाणी केंद्रीकरण का होतं याची उत्तरं आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाहीत असं या ठिकाणी आपण म्हणू शकतो. पहा आता काय उपयोग आपण सांगाल की आपण आतापर्यंत अनेक वेळा आपण या संदर्भात आपण अभ्यास केलेला आहे, तरी सुद्धा पुन्हा हा मुद्दा आलेला आहे म्हणून आपण याच्यावरती अधिक प्रकाश टाकण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. उदाहरणार्थ पहा की उपयोगामध्ये आपण प्रत्यक्ष उपयोगमध्ये आपला अन्न पुरवठा, वनस्पती ही आपल्याला अन्न पुरवठा करते. आपण पाहतो की वनस्पतीमध्ये असणारे जे काही घटक आहेत, उदाहरणार्थ वनस्पतीचं असणारं जे काही फळं आहेत, ही फळं आपल्याला अन्न म्हणून उपयोगी पडतात किंवा आपण जी काही शेती करतो ती शेतीसुद्धा एक वनस्पतीच आहे आणि त्या वनस्पतीमधून आपल्याला जे काही अन्न मिळतं, कडधान्य मिळतात, त्यापासून आपल्या मानवाचा उदरनिर्वाह होतो किंवा आपल्याला कंदमुळं मिळतात. उदाहरणार्थ आपण रताळ म्हणतो किंवा बटाटा म्हणतो, ही जी काही आपल्याला कंदमुळं आहेत ही कंदमुळं सुद्धा आपल्याला अन्न म्हणून उपयोगी पडतात. याशिवाय सुद्धा इतर अनेक गोष्टी असतात, त्या गोष्टी आपल्याला प्रत्यक्ष अन्न म्हणून उपयोगी पडतात. पहा जसं की वनस्पतीचा पाला सुद्धा आपण पालेभाजी म्हणून आहारामध्ये आपण सेवन करू शकतो, घेऊ शकतो आणि मोठ्या प्रमाणात आपल्याला ऊर्जा पुरवणारी, सजीवांना ऊर्जा पुरवणारी वनस्पती ही एकमेव स्रोत आहे किंवा मार्ग आहे. वनस्पती सूर्यप्रकाश, पाणी आणि जमिनीतून आवश्यक असणारे घटक यांच्या साहाय्यानं स्वतःला लागणारं अन्न जे आहे हे स्वतः तयार करते आणि यालाच आपण प्रकाश संश्लेषण प्रक्रिया असं म्हणतो. आणि ही प्रकाश संश्लेषण प्रक्रियेतूनच वनस्पती आपल्याला काय करते, अन्न पुरवते. अगोदर स्वतःच लागणारं अन्न निर्माण करते, त्यातून त्या वनस्पतीची वाढ होते आणि नंतर मग आपल्याला त्याचा पुरवठा होतो. म्हणजे प्रत्यक्षरित्या अन्न पुरवठा करणारी ही नैसर्गिक वनस्पती महत्त्वपूर्ण भूमिका निभावते असं आपण म्हणू शकतो.
आपण असं नेहमीच म्हणतो की या पृथ्वीवरती जी काही ऊर्जा आहे ती ऊर्जा 99% ही ऊर्जा आपल्या सौर शक्तीपासून किंवा सोलर एनर्जी असं आपण म्हणतो पासून आपल्याला मिळते. तर ही सौरशक्तीपासून मिळते, तर त्याचं माध्यम मात्र वनस्पती बनते. आपण उन्हात उभा राहिलोय आणि आपली भूक भागली आणि आपल्याला आवश्यक असणारी एनर्जी मिळाली असं होत नाहीये. तर त्यासाठी माध्यम बनते वनस्पती आणि ती वनस्पती आपल्यासाठी आणि इतर सजीवांच्यासाठी अन्न तयार करते आणि त्यामुळं आपली ही गरज पूर्ण होते. पहा, दुसरा उपयोग आपला इंधन पुरवठा. त्याचं सरपण म्हणून पण आपण वापर करू शकतो. सरपण, उदाहरणार्थ सरपण म्हणून आपण करतो म्हणजे आपण काय करतो की लाकूड तोडतो आणि ते वाळवतो आणि त्याचा आपण काय करतो, वापर करतो. चुलीसाठी किंवा स्वयंपाक बनवण्यासाठी आपण वापर करतो. याला इंधन पुरवठा, सामान्य इंधन पुरवठा असं म्हणतो. परंतु अलीकडच्या काळामध्ये याच्यावरती प्रतिबंध आलेला आहे, जेणेकरून वनस्पती तोडली जाऊ नये, वनस्पतीचं संवर्धन व्हावं आणि स्वयंपाकासाठी लागणारं जे काही इंधन म्हणून आहेत त्याला इतर पर्यायी व्यवस्था ही उपलब्ध झालेली आहे आणि त्यामुळे याच्यावरती प्रतिबंध घातलेला आपल्याला पाहायला मिळतो. पहा, तर त्याच्यानंतर पहा, निवाऱ्यासाठी या नैसर्गिक वनस्पतींचा उपयोग होतो की नैसर्गिक वनस्पतीपासून त्याच प्रत्यक्ष आपण त्या वनस्पतीच्या सावलीखाली आपण बसू शकतो. किंवा पूर्वीच्या काळी असं म्हटलं जातं की माणसाचा जेव्हा पूर्ण विकास झाला नव्हता, जेव्हा माणसाची स्वतःची अशी वसाहत नव्हती, वस्ती नव्हती, तेव्हा तो माणूस या असणाऱ्या झाडाच्या सावलीखालीच आपला निवारा म्हणून तो तिथं थांबत होता, राहत होता. आज जसे प्राणी राहतात तशाच प्रकारे माणूस सुद्धा राहत होता, हे आपल्याला पाहायला मिळतं अभ्यासातून. आणि मग आज सुद्धा आपण जेव्हा प्रवासाला निघतो आणि वाटेत कुठंतरी गार सावली पाहून त्या ठिकाणी आपण विसावा घेतो, हे आज सुद्धा आपण पाहतो. आपल्याशिवाय सुद्धा इतर प्राण्यांचं तर आपण बघतो की आज सुद्धा वनस्पती हाच त्यांचा निवासस्थान आहे, निवाऱ्याचं ठिकाण आहे. आणि आज आपली वसाहत किंवा आपली असणारी जी काही निवासाची व्यवस्था आहे हे आपण स्वतः निर्माण केलेली आहे. त्या निर्मितीच्या कार्यामध्ये सुद्धा नैसर्गिक वनस्पतीचा वाटा मोलाचा आहे. उदाहरणार्थ फर्निचरसाठी, उदाहरणार्थ खिडक्यांच्यासाठी, उदाहरणार्थ दरवाजे, चौकटी यासाठी सुद्धा आपण लाकडाचा वापर करतो. परंतु हळूहळू आपण लाकूड तोडीवरती प्रतिबंध आणला आणि याची जागा आज आपल्याला लोह खनिजापासून बनवलेले जे काही आपल्याला चौकटी असतील किंवा ॲल्युमिनियमच्या खिडक्या असतील यांनी घेतलेली पाहायला मिळतं. तरीसुद्धा आपल्या घरातील इंटेरियर जी काही फर्निचर आहे त्या फर्निचरमध्ये आजसुद्धा लाकडाची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण असलेली पाहायला मिळते. वाहन निर्मितीमध्ये सुद्धा जसं की ट्रक असेल, ट्रकची बॉडी बांधायची आहे आणि त्याला लागणाऱ्या ज्या काही फळ्या आहेत त्यासाठी किंवा जहाजांच्या निर्मितीसाठी आपल्याला लाकडांची गरज असते आणि त्यामध्ये नैसर्गिक वनस्पतींचा महत्त्वपूर्ण वाटा असलेला आपल्याला पाहायला मिळतो. याशिवाय पहा, कापड निर्मितीमध्ये आपण बघतो कापूस असेल किंवा कापसापासून बनलेला धागा असेल, धागापासून आपण कापड विणतो, कापडापासून आपण अनेक प्रकारचे जी काही प्रत्यक्ष लागणारी आपल्याला जी काही वस्त्र ही गरज आहे, ही वस्त्र ही गरज पूर्ण करतो, ती पूर्णतः वनस्पतीवर अवलंबून असते. पहा, किंवा आज आपण शिक्षण क्षेत्रामध्ये जी काही कागद वापरतो ते कागदसुद्धा या नैसर्गिक वनस्पतीपासूनच मिळतात. आणि आपल्या आरोग्यासाठी आवश्यक असणारी जी काही औषधं आहेत ही औषधसुद्धा आपल्याला नैसर्गिक वनस्पतीच पुरवते. अनेक औषधं आज आपल्याला नैसर्गिक वनस्पतीपासून मिळतात. उदाहरणार्थ पहा की पूर्णपणे आपला जो काही आयुर्वेद म्हणून जी काही आपल्या मेडिकल सायन्समध्ये एक विभाग आहे त्या विभागाची सर्व प्रकारची औषधं ही आपल्याला नैसर्गिक वनस्पतीपासून प्राप्त होतात. इतरही औषधामध्ये नैसर्गिक वनस्पतींचा मोठा वाटा असलेला आपल्याला पाहायला मिळतो. परंतु आयुर्वेदामध्ये हे जसं आहे तसं नैसर्गिक वनस्पतीचा आपण वापर करतो आणि आपण त्यापासून स्वस्थ जीवन जगतो आणि त्याचे जे काही साईड इफेक्ट्स आहेत हे साईड इफेक्टसुद्धा आपल्याला अत्यंत कमी असलेले आपल्याला पाहायला मिळतात. पहा,
याशिवाय पहा आपण खेळणी किंवा शेतीचे अवजारे ही सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण असणाऱ्या जे काही गरजा आहेत ह्या गरजा सुद्धा आपण नैसर्गिक वनस्पतीपासून पूर्ण करतो असं आपल्याला पाहायला मिळतं. सावंतवाडीला तर आपण बघतो की लाकडाच्या खेळण्यांच्यासाठी ही सावंतवाडी अत्यंत प्रसिद्ध आहे आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खेळणी तयार केली जातात आणि ही लाकडाची खेळणीसाठी सावंतवाडी ही प्रसिद्ध आहे. शेतीच्या अवजारामध्ये सुद्धा आपण लाकडाची जी काही भूमिका आहे ही भूमिका अत्यंत महत्त्वाची असलेली पाहायला मिळतात. हे जंगलांचे प्रत्यक्ष उपयोग आपण पाहिले. अप्रत्यक्ष उपयोग तर आपण खूप आहेत मित्रांनो, परंतु ते अप्रत्यक्ष उपयोग आपण पुढील तासाला पाहणं उचित ठरेल, कारण ते पूर्ण नाही होणार. म्हणून आपण इथं थांबूया. थांबण्यापूर्वी मी आपल्याला काही गोष्टी आमच्या ज्या निदर्शनास आल्या त्या आपल्याला सांगू इच्छितो आणि माननीय प्रिन्सिपल्स सरनी सुद्धा आपल्याला सांगावयास सांगितले आहे की आपण जे काही ऑनलाईन शिक्षण घेत आहोत ते ऑनलाईन शिक्षण काळाची गरज म्हणून आपण स्वीकारलेलं आहे. कायमस्वरूपी हे शिक्षण नाही आहे. जेव्हा केव्हा हा कोरोनाचा जो प्रभाव आहे तो कमी होईल तेव्हा आपलं प्रत्यक्ष शिक्षण फेस टू फेस शिक्षण सुरू होईल. तोपर्यंत आपण चांगला प्रतिसाद देणं अत्यंत आवश्यक आहे. चांगला प्रतिसाद म्हणजे की व्हिडिओ पूर्ण पाहणं अत्यंत आवश्यक आहे. आम्हाला समजतं की आपण पूर्ण व्हिडिओ पाहत आहात किंवा नाही हे आपल्याला कळतं आणि कृपा करून आम्हाला समजतं किंवा आमच्यासाठी म्हणून हे पूर्ण आपण पाहावं असं नाही आहे, तर ज्ञानार्जनाची अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका म्हणून श्रवण अत्यंत महत्त्वपूर्ण प्रक्रिया आहे. तर आपण हे पाहावं, श्रवण करावं आणि त्यातून आपल्या ज्ञानाची उंची वाढवावी, ज्ञानाची वृद्धी करावी अशी एक महत्त्वपूर्ण सूचना आम्ही या ठिकाणी करीत आहोत. दुसरी सूचना की टेलिग्रामवरती दररोज आपली लेक्चर झाली की आपल्याला एक लिंक टाकली जाते. ती लिंक फीडबॅक फॉर्मची लिंक असते. ती लिंक कृपया आपण ओपन करावी आणि त्या लिंकच्या द्वारा आपण फीडबॅक तर द्यावाच, आपल्याला लेक्चर कसं वाटलं हेही सांगावं. आमच्याही हे लक्षात येतं की लेक्चरचा थोडासा कालावधी कमी असल्यामुळं थोडंसं लिंक लागेपर्यंत वेळ संपते असं होतं आहे. तरीसुद्धा याला काही पर्याय नाही आहे. तरीसुद्धा आपण हे समजून घ्या आणि आपण योग्य तो प्रतिसाद द्या असं आम्हाला वाटतं, द्यावा असं आम्हाला वाटतं. आणि त्यातून काही जर स्वीकारण्यायोग्य काही तुमच्या जर टिप्पणी असतील किंवा सूचना असतील तर त्या अवश्य आम्ही स्वीकारू आणि आम्ही काही बदलही करू असं आम्ही या ठिकाणी तुम्हाला ग्वाही देतो. तर तो फीडबॅक फॉर्म आपण भरावा आणि या फीडबॅक फॉर्मच्या संदर्भात जे काही पूर्ण माहिती आहे ती व्यवस्थितरित्या भरा आणि सोबतच आपल्याला आज आपण कोणती कोणती लेक्चर अटेंड केली याचंही आपण टिक मार्क करून किंवा आपण आपली हजेरी नोंदवायची आहे आणि ती हजेरी ऑनलाईन हजेरी फीडबॅकसोबत आपली ग्राह्य धरली जाईल. आणि हे आपल्याला पुढं परीक्षा फॉर्म आपण भरतो तेव्हा अत्यंत आवश्यक आहे. जसं आपण प्रत्यक्ष कॉलेजला येत होतो तेव्हा जशी 70% हजेरी आवश्यक होती तशीच आताही आवश्यक आहे. म्हणून आपण या हजेरीला योग्य प्रतिसाद द्यावा. धन्यवाद.